तर वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियांची आवाज चालू असते। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की ज्यावेळेस पर्यवेक्षक अधिकारी शाळेला भेट द्यायला येईल तेव्हा तो शिक्षकाला विचारेल की तुम्हाला अध्ययन अध्यापनात काय अडचणी येत आहेत आणि मी एक पर्यवेक्षक अधिकारी म्हणून तुम्हाला काय मदत करू शकेल। म्हणजे पर्यवेक्षक अधिकारी सुद्धा त्यांची भूमिका बदलली। पर्यवेक्षक अधिकारी सुद्धा शिक्षकाच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी काम करतील, त्यांना मदत करतील। त्याच्यानंतर शाळेमध्ये शिक्षकाला स्वातंत्र्य असेल की त्याने कुठल्या वेळेत कुठला विषय शिकवायचा, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा। गणित विषय 40 मिनिटात संपत नाही, त्याला जास्त वेळ देण्याचं स्वातंत्र्य आपल्याला पुढच्या वर्षीपासून येऊ शकेल। आता हे स्कूल विजन ठरले। त्याच्यानंतर अजून असं ठरलंय की शाळा सुटल्यानंतर सुद्धा विद्यार्थी शाळेच्या परिसरातच रमलेले असतील। हे सगळं आदर्श चित्र आहे। आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा असं वाटलं की हे सगळं आयडियलिझम चालू आहे, आदर्शवाद आहे। वास्तविक हे उतरणं थोडं कठीण आहे। मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या काही शाळा यांनी हे उतरून दाखवलेलं आणि म्हणून भाषा, गणित, इंग्रजी या विषयातला शिक्षण विस्तार अधिकारी, तिथला गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, संचालक याच्यापेक्षा विद्यार्थ्याच्या काय अडचणी हे शिक्षकच जाणू शकतो आणि म्हणून शिक्षकातले काही प्रतिनिधी इथं असले पाहिजेत। या उद्देशानं आपल्या जिल्ह्यामधून 13 लोकांची निवड केलेली आहे आणि त्या 13 लोकांचा मिळून राज्याचा एक ग्रुप तयार केलेला आहे। MSRG असं त्या ग्रुपचं नाव आहे, महाराष्ट्र स्टेट रिसर्च ग्रुप। आणि हा ग्रुप आता महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला शिक्षक म्हणून आपली बाजू काय मांडता येईल ते मांडण्याचं काम आम्ही राज्य स्तरावर करत आहोत। आणि त्याच्यानुसार आता राज्यानं आपलं विजन तयार केलं, स्कूल विजन आपलं ठरलंय की महाराष्ट्र राज्यातली कुठली वाडी तांड्यावरची शाळा कशी असेल, त्याचे काही दिशा निर्देश राज्यानं ठरवले आणि ते फार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत की त्यांनी सांगितलं की कुठल्याही महाराष्ट्रातल्या शाळेत गेल्यानंतर तरी 40 दिवस या कार्यक्रमासाठी रामा सरांचं वाक्य सगळ्यांना ऐकायचं। मुख्याध्यापकांनी मराठी भाषा विषयात मुलं स्व अभिव्यक्तीत मागे, ती स्व अभिव्यक्ती सुरू झाली। अजून कुणाला स्व अभिव्यक्ती करायची म्हणजे काय, उत्तरावर आकलन होत नाही, विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर लिहित नाही किंवा त्यांना स्वतःहून 2-4 ओळी लिहा म्हणलं तर लिहित नाही। याच्यातून आपल्याला ते नाही टंगळ मंगळ सांगा, अजून कुणाला सांगता येत असेल वेगळं। आम्ही 1:30 वाजता सुरू केले, प्रत्येक विषयासाठी 1 तास द्यायचं असं ठरलंय, 2:30, 3:30, 4:30। पण त्याच्यापेक्षाही जर आपल्याला अजून अर्धा तास कमी करता आला 4 वाजेपर्यंत, म्हणून आम्ही 15-15 मिनिटं अजून कमी करू, 45 मिनिटात एक विषय। त्यासाठी तुमची साथ हवी आहे। चला पुढची ऍक्टिव्हिटी सर, आता 2च आपण घेतलेले आहेत। यानंतरची अशी ऍक्टिव्हिटी आहे, फक्त त्याच्यामध्ये काय आहे की आता तुम्ही जास्तीत जास्त अभिव्यक्त व्हायचं आहे, थोडं कठीणाकडून आपल्याला अवघडाकडे जायचं आहे, सोप्याकडून अवघडाकडे जायचं आहे। आता आपल्याला 5वी, 6वी, 7वी, 8वी या वर्गासाठी नाम आणि विशेषण हे ओळखायचं। ओके, नाम आणि विशेषण ओळखताना पद्धत सुरुवातीची हीच असेल, पण अभिव्यक्ती जास्त आहे, अभिव्यक्ती मोठी आहे की आपल्याला या चक्रामध्ये आपण या ठिकाणी जो वर्तुळाकार आहे बिना माईकचा बोला सर, काय प्रॉब्लेम माहोल काय जास्त नाही, आता कमीच आहे। या ठिकाणी आपण नाम घेतलेले आहेत आणि मध्ये या ठिकाणी त्याचे विशेषण आहे। तर आता हा हीच पद्धत आहे, आपल्याला नाम आणि विशेषण वाटले जातील। तर या गटामध्ये नाम आणि या गटामध्ये विशेषण, पद्धत हीच आहे, पण इथं अभिव्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे। इकडे करा, महिलांचा इकडे करा, बोलत नाहीये। नामाचा एक गट आहे आणि विशेषणाचा एक गट आहे।
हे विद्यार्थी जर प्राथमिक म्हणजे 5वी 6वी ला असेल, तर या विद्यार्थ्यांनी आत्ता आलास होय? ठीक आहे, मागे द्या. विशेषण घ्या. मागे द्या ती. मॅडम एकदम पूर्वी नाम सांगा. नाम सांगा मॅडम. हा, मुलगी उभा राहा. मुलगी आता मुलीचं विशेषण जे आहे ते वाटलेलं आहे आपण. आता कुणाचं विशेषण त्याच्याशी जुळतं? मुलगी हे नाम आले, त्याला विशेषण तुमच्या हातात आहे. त्याला वाटतं की मुलगीला हे बरोबर बसते, त्याने उभा राहून सांगा. त्याच्याशी कोण अचूक विशेषण कोण आहे त्याच्याशी? कुठं आहे? कुणाकडे आहे? व्हेरी गुड. गुटगुटीत एकदम छान. गुटगुटीत मुलगी. गुटगुटीत मुलगी. आता याचा आपल्याला पूर्वी सारखं वाक्य उपयोग करायचा आता आहे. इकडे करू. पण हा आणि हे प्रत्येक शब्द विशेषण लावता येतील असं पण करते हो तसंही करते. काय आहे? बिलकुल बिलकुल. ताईंनी आम्ही चांगलं सांगितलं की आपल्याला मुलीला अजून कोणते कोणते विशेषण लावता येतील ते सुद्धा खूप छान आहे. तुम्ही सांगेल का? सुंदर मुलगी. सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे विशेषण आपल्याला लावता येतील. आता असे दोन आपण शब्द घेऊ. अजून एक शब्द घेऊया. आपसात बोलू नका. आपल्याला वेळ खूप कमी आहे. अजून एक शब्द, अजून एक नामाचा नाम वाला अजून. हा मॅडम काय नाव आहे? राजकुमार. राजकुमार हे कुणाचं शब्द सांगा. नाम आहे विशेषण आहे काय? काय आहे? राजकुमार नाम आहे. हा मॅडमने विशेषण सांगितलं शूरवीर. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आपल्याला अजून सांगता येईल राजकुमार नाम घेऊन. हा, तेजस्वी राजकुमार. अजून काय सांगता येईल? तर आता हे समजलं तुमच्या याच्या पुढची बाजू एकच आहे. एक मिनिट सर. त्याच्यामध्ये काठीण्य पातळी वाढलेली कशी आहे बघा. मी तुम्हाला काही नाम आणि त्याच्या विशेषण सांगणार आहे. त्यापासून तुम्ही एक प्रसंग निर्माण करायचा. त्यापासून तुम्ही एक स्वतःची कृती निर्माण सर्वांना विनंती आहे आपण या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मनापासून सहभागी व्हा. कारण ह्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला आपल्या शाळेवरती खूप चांगल्या पद्धतीने घ्यायच्या. त्यामुळे भरपूर आहे. आपल्याला ना मी काही नाम आणि भागाकार आहे का? नाही. पण भागाकार जसं गणनपूर्व तयारी असते ना, तसं भागाकाराची तयारी आपल्याला करायची. भागाकारात मुलं अवघड त्यांना का वाटतं? कारण कन्सेप्ट कळालेली नाही. भागाकार म्हणजे काय? कोण सांगेल? समान वाटप करणे म्हणजे काय? भागाकार. किंवा पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी म्हणजे काय? भागाकार. हे विद्यार्थ्यांना आपल्याला त्या ऍक्टिव्हिटी मधून कळून सांगायचे. त्याच्यासाठी आपण वाटावाटी आहे, एकास एक आहे, अशा ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये घेतल्यात. त्या समजून सांगण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला त्या सहज समजू शकतील अशा भाषेत त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्या गोष्टी मी तुम्हाला लवकर सांगणार. भागाकारासाठी फक्त अजून एक ऍक्टिव्हिटी पहिल्या गटासाठी मी केलेली आहे. ती अशी आहे की विद्यार्थ्यांना गोल बसवलं, त्यांना वस्तू दिल्या आणि त्यांना सांगितलं 6 काड्या घेतल्या आणि त्यांना सांगितलं 2चे गट करा. ते काय करतील? पहिली दुसरीचे मुलं 2-2चे गट करतील. गट किती होतील? 3. हे काही दिवस मी घेईन आणि नंतर त्यांना त्याची उत्तरं द्यायला लागेल. मी त्यांना विचारेल की 2 कितीदा? ते सांगतील 2, 3. मग याच्या पुढे गेल्यानंतर मी विद्यार्थ्याला सांगेल 6 आणि याचे उत्तर प्रत्येकानं आपल्या बुद्धीनुसार द्यायचे. जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं आहेत ते आपले म्हणतील की 1 6दा. काही विद्यार्थी म्हणतील सर 2 3दा.
काही विद्यार्थी म्हणतील सर 3 2दा, काही विद्यार्थी म्हणतील 6 1दा. म्हणजे आपण भागाकाराच्या पूर्वीकडं, भागाकार पूर्व तयारीकडं त्याला या 40 दिवसामध्ये घेऊन जाऊ शकतो. वजाबाकीसाठी अबॅकसचा वापर करायचा. आपल्याला अबॅकस माहिती आहे, जे परभणी शहरात राहतात त्यांचे बरेच पाल्य एखाद्या वेळेस अबॅकसलाही जात असतात. पण आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी त्याला स्वतःला तयार करता येईल असं अबॅकस आपण तयार केलेलं आहे. पहा, ही काडी कुठली आहे? तुराटीची काडी तुम्ही वापरू शकता. फक्त याच्यात विकत मी एवढंच मणी आणलं. तुम्ही मण्याच्या ऐवजी दुसरं चिखलाचे मणी सुद्धा वापरू शकता. हे खूप एक घरात पडलेलं हे पडले. आता लक्षात. आता तुम्हाला अबॅकस मी शिकवतो. अबॅकस लेवल पुढच्या ग्रुप आहे तिकडे आपल्याला जायचं नाही. आजच्या वजाबाकीसाठी आपल्याला अबॅकस शिकायचं. तर याचे मनी काढा. मला सांगा, असा अबॅकस तुम्हाला करता येईल तयार? हा, सरांचं बघा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण ऐका, आपण हा सगळा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर केंद्रातील एका शिक्षकाला माऊली पुरस्काराने नाही, टेबलाचं आणि त्याचं नातं जवळच आहे. शाळेच्या जवळ नाही, टेबलाशी जवळ नात्याचे सुद्धा 2 प्रकार. एक टेबल वरून. तर जाऊ द्या, आपण अबॅकस कडे जाऊ. विद्यार्थ्यांना फक्त आपण असं अबॅकस सांगितल्यानंतर ही काडी जी आहे ती एककाची काडी. मी अबॅकस शिकवायला विद्यार्थ्यांना सांगितलं की हा मणी घेतला, आम्ही टाकला, किती आहे? 1. दुसरा टाका. आधी त्याला दशकाची संकल्पना द्यायची. ती देताल का तुम्ही? आता तुम्हाला कळाली 10 पर्यंत. तुम्हाला अबॅकसचं वाचन कसं करायचं ते सांगू आपण. 3 टाका सर, याच्यात 1 टाका. ही जी मधली काडी आहे ती दशकाची काडी. आता विद्यार्थ्याला सांगितलं की वाचा. किती आहे ते? 13. वाचतील विद्यार्थी? तुम्ही वाचलं की विद्यार्थी वाचतील. हे किती आहेत? 13. हे तुम्हाला शतकही करता येईल, सहस्त्रही करता येईल. जशी जशी लेवल वाढेल तसं करता येईल. पण आपला प्रोग्राम कुणासाठी चालू आहे माहिती? कुणासाठी चालू आहे? 1ली ते 8वीतल्या अप्रगत मुलांसाठी. ज्यांनी असरमध्ये 8वीच्या मुलांनी दुसरीचा परिचय वाचला नाही ना, किंवा 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं भागितलं नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम चालू आहे. त्यांच्यासाठीच आपण करायचं आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्ही काही दिवस सुरुवातीला अबॅकस फक्त ओळख म्हणून त्यांना संख्या वाचायला लावा. विद्यार्थ्यांना संख्या वाचायला लावा. पुन्हा काही दिवसांनी त्यांना अबॅकस वर संख्या बनवायला लावा. त्याच्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्याला स्वतःला अबॅकस बनवायला सांगा. आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी बैलगाडी, सीताफळ, चिखलाचे मी पाहिले, इतके छान बनवतात. ते असं अबॅकस प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात जर गेलं तर त्याला हातच्या वजाबाकीचा काही प्रॉब्लेम राहणार नाही. आपण वजाबाकी कशी शिकवतो? मला 2 भाग कळाले होता. राज्यस्तरीय प्रशिक्षणामध्ये हा विषय निघाला की 47 वजा 18 हे करताना काही जिल्ह्यातले शिक्षक काय करतात? इथं 17 करतात, इथं 3 करतात, असं करतात. आणि काही राज्यातले, काही जिल्ह्यातले शिक्षक 17 करतात आणि इथं 2 करतात. दोन्ही उत्तर बरोबर येतं. पण हातच्या वजाबाकीत प्रॉब्लेम कशामुळे येतो? तर ही चुकीची कन्सेप्ट त्यांच्या शिक्षकांनी शिकवल्यामुळं. मला आता सांगा, ह्याच्यातली बरोबर कोणती चूक? पहिली काय बरोबर आहे आणि दुसरी चूक आहे. पण बहुतांश जुनी पद्धत, ही पद्धत शिकवली जाते. ही पद्धत शिकवल्यावर काय प्रश्न आहे? दशकाचे सुट्टे वेगळे करावे लागतात. ही कन्सेप्टच कळत नाही. दशक मोकळा करणे कळत नाही. मला अजून आठवतं, माझ्या सरांनी मला तेच सांगितलं होतं. कसं समजून सांगितलं होतं? तुझ्या घरी पाहुणे आले आणि 1 कप बशी कमी पडली,
तू काय करतोस? शेजारीचे आणतोस आणि पुन्हा पाहुणे गेला घरी ठेवतोस का? त्याला देऊन टाकतोस. मग त्याच्याकडे कब्बशी वाढेल का नाही? म्हणजे दुसरी पद्धत मला दुसरी पद्धत तशी सांगितली होती. पण विद्यार्थ्यांना असं सांगतं हे हातच्या वजाबाकीमध्ये प्रॉब्लेम. ॲबाकस घेऊन दशकाचे सुट्टे करता येईल तुम्हाला? करता येतील याच्यात? फक्त दशकासाठी वेगळ्या रंगाचे मणी, एककासाठी वेगळ्या रंगाचे मणी, शतकासाठी वेगळ्या रंगाचे मणी. आणि आपल्या परभणीत सागर जे आहे तिथं अगदी 20 रुपयाला हे मण्याचं पॉकेट मला भेटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा हे तयार करायला सोपं जाईल. कळालं? वजाबाकी तुम्हाला अशा पद्धतीने 2 अंकी 3 अंकी का एक करून दाखवू? एक करून दाखवू. तुम्ही मला कुठलाही अंक सांगा, 2 अंकी सांगा, म्हणजे सोपं जाईल मला करायला. टेबल घेता का? काय झालं, करून आमची ट्रेनिंग लागली बरेच दिवस बाहेर, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष नाही. आता पहा, ही संख्या वाचून दाखवा मला. किती आहे? 23. ह्याच्यातून तुम्हाला किती वजा करायचे? 18. 23 वजा 18 हे तुम्हाला करायचं. मग 18 करायचे वजा म्हणल्यावर काय करावं लागेल? एक दशक केला मोकळा, 10 गेले. अजून किती कमी करायचे मला? 8 कमी करायचे. 8 होतात का याच्यात एककात? मग पुन्हा दशक काय करावं लागेल? मोकळा करायचा. आणि त्याच्याऐवजी किती टाकतो? असा आहे की मागच्या आठवड्यात मी एएलपी ट्रेनिंग माध्यमिक शिक्षकांना दिलं, ऍक्सेलरेटेड लर्निंग प्रॉब्लेम प्रोग्राम. तो प्रॉब्लेमही आहे. तर तिथं मी तिथल्या शिक्षकांना एक प्रश्न विचारला की 7/5 म्हणजे काय, आणि त्याची उत्तर घेतली. आणि मग माझ्या लक्षात आलं की माध्यमिक स्तरावर शिकवणाऱ्या शिक्षकांचे सुद्धा या बाबतीचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत. मग गणितामध्ये विद्यार्थी 20% गणित करू शकतात, भागाकार करू शकतात. हे आसरचं म्हणणं चूक नाही असं मला वाटतं. आता आपण ब्राह्मणगाव केंद्रात पाहू. कोण सांगेल 7/5 याचा अर्थ? 7.05 केले, ते 5 घेतले, दुसऱ्याचे 5 केले आणि त्यातले 2 घेतले. व्हेरी गुड. याच्यामुळे ब्राह्मणगाव प्रगत होणार हे निश्चित आहे. कारण माध्यमिक शिक्षकांनी मला सांगितलं 7/5 म्हणजे 7/5. कुणी सांगितलं 7/5, कुणी सांगितलं 5/7. आणि मग ही कन्सेप्ट, ज्याचं गणित आहे का तुमचं मॅडम? हा, ही कन्सेप्ट कितीला आहे? 3रीला आहे. मात्र ही कन्सेप्ट पुढच्या शिक्षकांची सुद्धा क्लिअर नाही. कशामुळे क्लिअर नाही सांगतो? आपल्या विषयाकडे जाण्यासाठी मी बोलतो मॅडम. कशामुळे क्लिअर नाही? कारण माझ्या शिक्षकांनी मला शिकवताना 7/5 याचा अर्थ असा सांगितला नाही. 7/5 हा अंशाधिक अपूर्णांक असतो. अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान करा, त्याच्यासाठी तिरप गुणा, काटाकाटी करा. हातच्या वजाबाकी सुद्धा साठी सुद्धा तसंच. हातच्याची वजाबाकी विद्यार्थ्यांना का येत नाही? कारण शिक्षक शॉर्टकट शोधतो आणि शॉर्टकट शोधून विद्यार्थ्यांना शिकवतो. विद्यार्थ्याला उत्तर बरोबर येतं, पण त्याची कन्सेप्ट क्लिअर होत नाही. आणि गणित हा अमूर्त विषय, आणि त्याला जर मूर्त करायचं असेल तर तुम्हाला टीचिंग लर्निंग मटेरियल वापरल्याशिवाय गत्यंतर नाही. तुमच्या केंद्रात किती जणांचं गणित संबोध प्रशिक्षण झालं? आता डाएटला चालू आहे. इतकं छान शासनाच्या मार्फत साहित्य आले, दशकमाळा आलेल्या आहेत, शतकांचे ठोकळे आलेले आहेत, ते सुद्धा आहे. त्याचं प्रशिक्षण कसं वापरायचं ते झालं. तर हे गणित संबोधाचं प्रशिक्षणातलं जे आहे साहित्य, ते जरी वापरलं तरी आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. आता मी आधीच म्हणलो होतो 10 ते 4 ठेवा, सकाळी कार्यक्रम होतो ते पण तीच इच्छा गणित हा
सर एक गोष्ट साध्य करायची म्हणल्यावर एका गोष्टीचा त्याग करावा लागतो. ते काय व्हायला घेई नाही ते तर मी माझं संपवताना एक कविता म्हणेन, म्हणजे तुम्ही माझं सगळं ऐकता. संपवताना मी कविता म्हणेन, कारण मराठीत जशी माझी गती आहे तशी गणितात नाही. कारण मी माझ्या म्हणजे माझ्या शालेय जीवनामध्ये मी आलेलं दाखवा आणि काय आले. हा असं आय एम जी. आय एम जी. हा व्हेरी गुड. I am O. हा I am A. व्हेरी गुड. आता मी एक शब्द सांगतोय, त्यांनी शब्द बनवायचा आणि तेवढे जण पुढे येणार. ठीक आहे. गो आणि म्हणून दाखवा आणि असं वाचून दाखवा एकत्र शब्द. तुम्ही जी म्हणा ते म्हणते जिओ. तुम्ही जी म्हणायचं. तुम्ही जी म्हणायचं त्यांनी ओ म्हणायचं. तुम्ही जी ओके म्हणायचं. जिओ गो करेक्ट आहे का? प्लीज टाळ्या वाजवा. गो बॅक. पुढचा शब्द सांगतो मी. मोना. मोना. म्हणा एकदा. आय एम एम. हा I am O. I am N. I am A. पुन्हा वाचा एकदा शब्द. Mona. वाचूया सगळे आपण. मोना. प्लीज क्लॅप फॉर मोना. नेक्स्ट मँगो. अलीकडे आहे, यम अलीकडे आहे. यम अलीकडे आहे. जी ओ पलीकडे. इज इट करेक्ट? हा प्लीज वाचा सगळ्यांनी मिळून. MNGO. व्हॉट इज दिस? मँगो. ओके गो बॅक. गो बॅक. गो 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 दोघे जण. हा गो गो बॅक. फक्त गो बॅक म्हणून. हा काय झाले वाचा एकदा. मॅन प्लीज क्लॅप फॉर दिस ग्रुप. सरांना चॉकलेट द्या प्लीज. किंवा पेन द्या तिथे. खूप छान. आता याच्या पुढची एक ऍक्टिव्हिटी आहे. ही ऍक्टिव्हिटी थोडंसं रायटिंग स्पीड आपल्याला घेऊन जायची आहे. याच्यामध्ये पण आपल्याला गरजेनुसार, वर्गानुसार, ग्रेडेशननुसार आपल्याला ऍक्टिव्हिटी वाढवत जायची आहे. आता इकडले जरा थोडं मागचं तिघ जण येतील. सर इकडचे तिघ जण आहेत. राहुल सर, गायकवाड सर, राहिलेले आता या दोघी जडे मॅडम, चला मोठे मॅडम. खूप झालं आता या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी घ्या. चला लवकर तिघ जण इकडे येऊ. सर यांना चॉक पीस देतात. महेश सर प्लीज यांना चॉक द्या. तिघांना चॉक द्यायची. मॅडम तुम्ही झाला पार्टिसिपेट. चला जडे मॅडम चला. ठीक आहे. इकडचे तिघ जण घेऊ आपण. या सर मुळी सर. परत या. तिघ जण इकडनं, तिघ जण इकडनं. जागे अभावी फक्त तिघ घेतलेले आहेत. अनेक विद्यार्थी सहभागी तिघ जण तुम्ही इकडनं या सर. उभं राहायचं समोर. लक्षात आलं ऍक्टिव्हिटी काय आहे?